नमस्कार, मी लोकेश मधुकर तुपे, राहणार हडपसर, पुणे. या ठिकाणी आठवले सर पूर्वी यायचे आमच्याकडं. साधारणतः त्यांनी 12 वर्ष परिक्रमा केली. त्याच्यानंतर आता त्यांचे चिरंजीव येत आहे माझ्याकडं. त्यांना जवळजवळ 10 वर्ष झाले. असे टोटल 22 वर्ष झाले ते आमच्या इथे येतात. आम्ही तुपे परिवार सेवा म्हणून इथं त्यांची श्री स्वामी समर्थांची पादुकांची व्यवस्था करतो. आम्ही तिथं व्यवस्थित सगळं जेवण असतं आमच्या इथं, महाप्रसाद असतो, आरती होते, नामस्मरण होतं. त्याच्यानंतर सर्व जे त्यांच्याबरोबर भाविक लोक आहे, वारकरी लोक आहेत, त्यांचं इथं आपण जेवण करतो. आणि स्वामी सखांचा अनुभव म्हणताल तर सरांच्यामुळेच माझं लग्न ठरलं असं म्हणता येईल. त्यात काय दुसरं वावगं म्हणता येणार नाही. सरांनी जे उपाय सांगितला त्यानुसारच माझं लग्न ठरलं. आणि आता आम्ही लवकरच बदलापूरला पण जाणार आहे. पूर्वी आम्ही बदलापूरला 1-2दा प्रसंग आला वडील असताना. माझे वडील वारले 2020 साली. पण इथून पुढं आम्ही जायचा निश्चय केला आहे. आता आमच्याकडं साधारणतः 22 वर्ष झालं ही स्वामींची परिक्रमा येत आहे. आणि ही आमची 3री पिढी आता सेवेत आहे. स्वामी सखा ज्यावेळेस या ठिकाणी यायचे त्यावेळेस त्यांनी बरेचसे मला म्हणजे भक्ती मार्गातून काय करता येईल. आता माझा मोठा मुलगा आहे, त्याचं बोर स्नान सुद्धा त्यांनी केलं. 5 ब्राह्मण लोकांना जेवण घातलं. सहसा ते कोणाच्या घरी जात नाही, पण माझं म्हणजे परम भाग्य म्हणावं लागेल. ते माझ्या घरी आले, किचनमध्ये आमच्या तिथं त्यांनी माझ्या मोठ्या मुलाचं बोर स्नान घातलं. 11 ब्राह्मणांना जेवण घातलं. सर्व त्यांच्या हस्ते केलं त्यांनी. आणि वेळोवेळी मार्गदर्शन पण त्यांनी चांगलं केलं मला, की बाबा काय करायला पाहिजे. त्यांचं अमूल्य असं मार्गदर्शन मला वेळोवेळी मिळत गेलं. मी त्यांचे आता व्हिडिओ पण पाहत असतो यूट्यूबवरती. बरेच त्यांचे म्हणजे घेण्यासारखं भरपूर आहे त्यांच्याकडून. आणि ते पुढं माझ्या जीवनामध्ये अतिशय मोलाचं मार्गदर्शन राहिलं. मी शैला मधुकर तुपे. आमची इथं एक स्वामी सकाळी येऊन गेले. पालखी 22 वर्ष झालं इथं येते. आम्ही त्यांची सेवा करतो, म्हणजे सगळं व्यवस्थित करतो. आणि ज्यावेळेस स्वामी सकाळी येत होते त्यावेळेस तर वेगळाच आनंद होता. आम्ही इतकं उत्साही असायचो की अगदी तुटूनच पडत होतो त्यांच्यावर. एवढं ते पण आम्हाला इतके हसवायचे, इतके बोलायचे, इतके विनोद करायचे. खूप आम्हाला इतकं बरं वाटायचं ना त्यावेळेस. जसे ते यायचे कमी झाले ना तेव्हापासून थोडंसं आमचं हे झालं नाराजी. पण त्यांचे चिरंजीव यायला लागले म्हणजे त्यातच आमचं समाधान आहे. ते आले काय हे आले काय, पण त्यांचं वेगळंच होतं. खूप ते विनोद करायचे. इथं आम्ही बसायचो ना भजन करीत ते असायचे. खूप इतके विनोद करायचे, बोलायचे. प्रचंड तेज चेहऱ्यावरती, चेहऱ्यावर इतकं त्यांचं अनुभव म्हणायला स्वामीच प्रति ते म्हणले इथं आहे ना तुमच्या इथं स्वामीच आहे. खुद त्यांनी सांगितलं हे ठिकाण तुमचं आहे. स्वामी बसलेले आहेत, तुम्हाला राखणदार बनले, त्याची काय काळजीच करू नका बनले. खूप त्यांनी आम्हाला हे दिलं. खूप आता आमची फक्त एकच इच्छा आहे की तिथपर्यंत आम्हाला सांगायचं झालं, स्वामी सखा जे आहे त्यांचा आवाज पण अप्रतिम आहे. दुसरी गोष्ट की त्यांच्या चेहऱ्यावरती जे तेज आहे ते म्हणजे साक्षात भगवंत श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात त्यांचे हात जर तुम्ही पाहिले अजानुभाऊ आहे अशी. आणि त्यांच्या तुम्ही भोव आहे बघा, चेहऱ्याचं जर वर्णन करता आलं तर म्हणजे प्रतिस्वामीच, दुसरा शब्दच नाही. माझं नाव कोमल लोकेश तुपे. माझ्या लग्नाला 15 वर्ष झाले. तसे मी स्वामी सखांना ओळखते. आमच्या इथे 22 वर्ष झालं पालखी येत आहे, परंतु मी 15 वर्षापासून या कार्यामध्ये सहभागी आहे. माझी एकच इच्छा आहे की सरांनी एकदा तरी घरी येऊन जावे. बाकी आमच्या कुटुंबाला त्यांचा आशीर्वाद लाभलेला आहे. अजूनही आम्हाला असं वाटतं की अजून आमची मुलं पण हे सगळं करत राहतील अशी अपेक्षा आहे. गणेश तुपे. माझ्या लग्नाला 10 वर्ष झालंय. तसं आम्ही स्वामींची सेवा करतो. आम्हाला तसे खूप अनुभव आहेत. जेव्हा जेव्हा अडचणी येतात तिथे स्वामी उभीच राहतात आमच्या पाठीशी. कुठेही काही वाटलं, काही होतंय त्या प्रसंगी आम्हाला स्वामी दर्शन देतातच. कुठेही असं ना, हॉस्पिटल म्हणो, कुठेही जिथे जिथे आमची गैरसोय होती तिथे आम्ही स्वामींचं नामस्मरण केलं तरी आम्हाला स्वामी दर्शन. स्वामी ओम.